उमेदवार जे नावं आहेत ते अद्यापही वेटिंगवर आहे. काय याच्या मागचं कारण? दुसरी गोष्ट, आपल्याच मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अशी आपल्या नावाची घोषणा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्याही मनात तशाच भावना आहेत. हे बघा, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, आपल्याला माहिती असेल की त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केलं की माझा कुठलाच अडचणीचा विषय नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा विषय या ठिकाणी त्यांनी संपवून टाकलेला आहे आणि येत्या काळामध्ये माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना संपूर्ण अधिकार या ठिकाणी शिवसेना पक्षाने दिलेले आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की जेही निर्णय पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाचे होते हे सगळे एक छत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब घेतील असा निर्णय आमच्या पक्षाने घेतलेला आहे. काही असतात पण तसं काही विषय नाही आहे. शेवटी आमचा नेता एकच आहे आणि त्यांचं नाव आहे एकनाथरावजी शिंदे. ते आदेश करतात तशा पद्धतीने आम्ही काम करत असतो आणि पुढच्या काळातही तसंच काम करत आहोत.